कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर परिसरात सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक कार थेट सोसायटी पेट्रोल पंपासमोर असलेल्या घरावर जाऊन आदळली असून घराचे तसेच दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन्ही चारचाकी वाहने कोपरगावच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या गुजरात पासिंग GJ26N8845 क्रमांकाच्या ब्रिझा कारने पुढे असलेल्या MH14EH9210 क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की MH14EH9210 ही कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट पेट्रोल पंपासमोर असलेल्या घरावर जाऊन आदळली. या अपघातात दोन्ही कारणी घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.